मित्रांनो, आजच्या या ॲडव्हेंचरने भरलेल्या प्रवासात खूप धमाल होणार आहे, कारण आम्ही तुम्हाला घेऊन जातोय एका नवीन ॲडव्हेंचरवर, ते म्हणजे रतनगड ते हरिश्चंद्रगड रेंज ट्रेकवर. या प्रवासात आपण नाईट ट्रेकिंग, फोर्ट एक्सप्लोरिंग, जंगल ट्रेल, गावागावातल्या पायवाटा, 2 वेळा ओलांडलेली एकच नदी आणि अंधारातील 7 किलोमीटरची घाईगडबडीतली पायपीट अनुभवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि नसेल तर लिंक वरती आय बटनामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, रतनवाडीवर येणारी जी वाट आहे, जिथे तो जंक्शन आहे, जिथे 2 वाटा मिळतात येऊन, तिकडनं थोडंसं पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो इथे या वॉटर टँकजवळ. आणि इथे आल्याच्या नंतर इथे 2 वॉटर टँक आहे. हे थोडंसं पाणी खराब आहे, पण इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये हे वापरू शकतो. पण आपल्याकडे हे पाणी आहे इथे, आणि हे पाणी किती क्लिअर आहे हे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल. हे बघा, हे अनफिल्टर आहे सध्या, किती क्लिअर आहे. याच्यामध्ये मासे वगैरे पण आहेत, आणि हे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. बस. तर आता आपला रतनगड उतरून झालेला आणि आपण आता निघालो पुढे कात्राबाईच्या खिंडीकडे. आणि आता ह्या जंगल ट्रेलमध्ये काय काय होणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आणि हा रूट कसा आहे ते सुद्धा. चला, आता वेळ होती कात्राबाईकडे जाण्याची. कात्राबाईकडे जाण्यासाठी आपल्याला या अग्निबाण सुळक्याच्या दिशेने या घनदाट जंगलातून जायचे आहे, आणि हा रस्ता कसा पार करायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत दिलेलं आहे. पाण्याच्या टाक्या बघून आमची पावले वळाली ती कात्राबाईकडे. कात्राबाईकडे जाणारा रस्ता खूप शांत होता. कधी कुठून अचानक काही दिसेल असं वाटत होतं. तलावापासून जो वाघ तलाव आहे तिथून थोडं पुढे आल्यानंतर 10-15 मिनिटात आपण येऊन पोचतो ह्या दगडापाशी. हा बघा, हा दगड आहे. हा साम्राज्य पास नाही, हा पुरातन असा जेव्हा इंग्रज राज्य करत होते त्यावेळेस हे वापरात करत होते. त्यासाठी तेव्हा हे माईल लावलेले ते अजून पण आपल्याला बघायला मिळतात. तर अशी मार्किंग आपल्याला ह्या जंगलात मिळेल, किंवा रिबिन्स मिळतील, किंवा पुष्कळ असलेले ॲरो दगडावरती केलेले आहेत. ते नीट बघून प्रॉपर रूट फॉलो करूया. चला. या जंगलात फिरताना वाट चुकण्याची शक्यता खूप दाट आहे, त्यासाठी इथे गाईड घेऊन येणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्या दगडापासून सरळ सरळ चालत जायचंय, आणि कुठेच जायचं नाही टर्निंगला. सरळ सरळ एकदम चालत जायचं. इथे रस्ता बंद केलेला आहे पुढे जाण्याचा, जसं की हा रस्ता बंद केला, आणि इकडे बघा खाली ॲरो केलेला आहे. तसंच इथे वरती आपल्याला रिबिनची मार्किंग पण दिसते. सर नक्की ते बघा, इथे रिबिनची मार्किंग पण आहे, म्हणजे ह्या रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे कात्राबाई पास. थोडं पुढे येताच वाट उजव्या बाजूला वर घेऊन जाते, आणि तिकडून पुन्हा आपण खाली जंगलात उतरतो. इकडून पुढे जाताना डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला जंगल ठेवून कडेकडेने पुढे जायचं आहे. ही दाट झाडं पार करून आपण एका मोठ्या झाडाखाली येऊन पोहोचतो, जिथे शांत बसावंसं वाटतं. इथून पुढे पुन्हा थोडा चढ चढून आपण कात्राबाईच्या घळीच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. फायनली आम्ही ऑलमोस्ट कात्राबाईच्या पॅचच्या इथे आहे. पाठीमागे खिंड आहे, आणि जी ॲक्च्युअल खिंड होती म्हणजे मोठी जो पॅच होता तो आम्ही क्रॉस केला आहे. पूर्ण व्हॅली इथे त्याच्यामुळे तो पाणी जो रतनगडवरून आपल्याला माकडासारखा दिसत होता, तिकडे आल्यावर वेगळ्याच काहीतरी दिसतं. फार कस काढली कात्राबाईच्या बाईने. बघू दर्शन खालच्या साईडला घर जोडून आल्यावर रतनगडचा परिसर बघायला मिळतो. तर मित्रांनो, सध्या आपण आलोय रतनगडवरून. ही माझ्या पाठची जी वाट आहे ती रतनगडवरून आली आहे. इकडनं आल्यानंतर आपल्या राईट हँड साईडला आपण जातो कात्राबाईकडे, देवळाकडे, कात्राबाईच्या देवळाकडे, आणि तसंच तिकडनं आपण कात्राबाईच्या टॉपला. आणि हा जो रस्ता गेला डावीकडे, हा जो तो गवळदेव, घनचक्कर वगैरे वगैरे. तसंच ह्या रस्त्याच्या थोडंसं पुढे जाऊन परत युटर्न जर घेतला तो जातो कुमशेतला. तर
आता आपण जाऊ पहिले कात्राबाईच्या मंदिराकडे, दर्शन घेऊ, नंतर निघू पुढे. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय कात्राबाईच्या खिंडीत. हे इथे कात्राबाईचं मंदिर असं ओपन आहे, पण इथे थंडावा जो आहे बसण्यासाठी एकदम जबरदस्त आहे. ह्या साईडला आपण रतनगडला सोडून आलो पाठीमागे, आणि आता आपण चालू इकडे कोमशेतला. तर चला, अंधार पडायच्यात कसं पास नाही गाठायचं आपल्याला. मित्रांनो, इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर आपल्याला गवळदेव बघायला मिळतं. गवळदेवच्या पाठीमागे घनचक्कर आणि त्याच्या पाठीमागे भैरवगड शिरपुंज आहे. तर हा पण एक रेंज ट्रेक आहे. भैरवगड, शिरपुंज, गवळदेव, घनचक्कर, गवळदेव आणि रतनगड हा पण ट्रेक केला जातो. आता काही मंडळी आली होती भैरवगडवर, ते गेली पण रतनगडला. तर आपण निघतो पुढे कुमशेतला लवकरात लवकर. कात्राबाई बघून झाल्यावर जास्त वेळ न घालवता आपण 100च्या स्पीडने खाली उतरायला लागलो, कारण अंधार पडण्याच्या आत पाचनई गाव गाठायचं होतं. फायनली मित्रांनो, कात्राबाई उतरून आपण खाली आलेलो आहे. एक्झॅक्टली कात्राबाई, हा समोर कात्राबाईचा टॉप, आणि इथून याच्या पाठीमागून घर, आणि इथे पूर्ण हे गाव बघा. गाव कोणते माहीत नाही, पण पूर्ण डोंगराने वेढलेले. आता आपण चाललो कुमशेतकडे. भर उन्हात एकदम वाट लागलेली आहे. अशी पाणी होतं, आणि नोव्हेंबर असल्यामुळे कुठे कुठे झऱ्याला पण पाणी होतं, त्यामुळे काय तसा त्रास नाही झालेला आहे. तर आता आपल्या पुढच्या प्रवासाला. कात्राबाई उतरून बोरीच्या वाडीत आल्यावर मस्त शेताच्या बाजूला मॅगी करायला घेतली. मग कसं वाटतंय ट्रेक करून मॅगी करण्याची मजा? पुढे कुमशेतमध्ये आल्यावर या काकांनी उत्तम प्रकारे रस्ता सांगितला होता, पण पुढे येऊन तो आम्ही सर्व विसरलो. फक्त एवढं लक्षात होतं की 2 वेळा नदी क्रॉस करायची आहे. नाही पेटीची वाडी पहिले 5 नाही थांबव. इथून पेटीची वाडीला किती वेळ लागेल? 1 तास लागते. कात्राबाई उतरल्यानंतर आम्ही पहिले बोरीची वाडीमध्ये आलो, आणि बोरीच्या वाडीपासून आम्ही कुमशेत गावठामध्ये आलो. कुमशेत गावठाच्या पुढे सरळ चालत एक कच्चा रस्ता लागतो. तो कच्चा रस्ता आपल्याला सरळ इकडे घेऊन जातो. समोर कलाडगड आहे, त्याच्या पायथ्याशी पेठची वाडी आहे, आणि तिथूनच त्याच्या पाठी छोटासा धुक्यात दिसत असेल तेव्हा इथे तो बालेकिल्ला आहे हरिश्चंद्रगडचा. आता आपल्याला आधी पेठची वाडी गाठायची आहे, तिकडनं मग आपण जाणार पाच नाही जा अजून. आता फार इथून 1 तास तरी लागणार आहे पेठच्या वाडीमध्ये. आता काही वेळ अगोदर आम्ही तिथे कात्राबाईवर होतो, आणि आता इथे दिवस लवकर संपत होता, कळतच नव्हतं. जसं की सांगितलं, 2 वेळा नदी पार करायची होती. एकदा पार केल्यानंतर दुसऱ्यांदा या विहिरीकडून पार करून वर पेठच्या वाडीमध्ये जायचं होतं. पेठच्या वाडीमध्ये येईपर्यंत
दिवस मावळायला लागला होता आणि इथे आल्यावर गोड पाण्याने भरलेली विहीर होती. सर्वांनी इथे थोडा वेळ घालवून या पाण्याने मन तृप्त करून सनसेटचा आनंद घेतला. तर मित्रांनो, सध्या मी येऊन बोललोय पेठेची वाडीमध्ये आणि काय हालत झाली असेल तुम्हाला माझे सोबतचे मित्रपरिवार सांगेल. दादा काय कसं वाटतंय? भरपूर चाललो तरी भरपूर दुखतात आहे आता. अंदाजे किती किलोमीटर? मला 20-22 किलोमीटर चाललो मी आतापर्यंत. म्हणजे क्लाइम्बिंग म्हणजे चढून उतरून फ्लॅट वॉक नदी क्रॉस करून जवळजवळ 22-23 किलोमीटर चाललो आम्ही आता. मग काय वाटतं पायांना? दिपेश काय एक्सपिरियन्स? मजा हीच आहे. कोमल काय वाटतंय? तर आमच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्या असतील. जर तुम्हाला शक्य होत नसेल कात्राबाईच्या पुढे तर तुम्ही ट्रॅक्स आधीच बुक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय कुमशेतवरून तुम्हाला पासनेला इझिली अवेलेबल होऊन जाईल. आता आमची फार धांदरली. आता इथून आम्हाला पुढे पासनेला जायचं अजून 7 किलोमीटर. परत त्यामध्ये आता इथनं काय मेल सोर्स वाटत नाही, आता चालत जावं लागणार आहे 7 किलोमीटर. तर आता चला. इथे येताच गावातल्या मुलांचा तो गोट्या खेळण्याचा डायलॉग ऐकायला मिळाला. आपल्यापैकी कित्येकाने गोट्या खेळलेल्या असतील तर एक लाईक या गेमसाठी झालाच पाहिजे. आणि कोणी कोणी गोट्या खेळल्यात कमेंट करून नक्की सांगा. पेठची वाडी सोडल्यावर अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्यात गोप्रोची बॅटरी आणि मोबाईलची बॅटरी सुद्धा संपली होती. पण अंधारातली ती 7 किलोमीटरची पायपीट कधीच विसरण्यासारखी नाही. चारही बाजूला गडद जंगल, रातकिड्यांचा तो कर्कश आवाज, जोरात सुटलेला वारा आणि काळो, जसे की तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे अशी आमची हालत झाली होती. तर शिवसकाळ मित्रांनो, आजचा दिवस दुसरा. इथे आम्ही पासनेमध्ये राहिलो होतो आणि काल रात्री आम्हाला इथे भरपूर चालावं लागलं. त्यामुळे आम्हाला काही रिपोर्ट करणार डायरेक्ट आता आपण निघालो हरिश्चंद्रच्या वाटेला आणि सूर्याची किरणे पाहू शकतो किती मस्त वाटतात आहे डोंगराच्या पल्ल्याला आलेली. आणि हा पूर्ण हा कलाडगड याच्या खालच्या त्या साईडला पेठेची वाडी. आणि आता आपल्याला जायचंय समोरून ह्या गळीतनं इथे वरती, तिकडनं ह्या डोंगराच्या पलीकडे हरिश्चंद्र. तर इथपर्यंत प्रवास तुम्हाला कळाला असेल. जर तुम्ही नसेल बघितलाय तर याच्या अगोदरचा मित्रांनो, तुम्ही याच्या अगोदरचा प्रवास इकडे कसं आलो आम्ही रतन करून त्या अगोदरच्या पार्टमध्ये तर तुम्ही नक्की बघा. तर आपण इथे पुढे हरिश्चंद्रगडात. रात्री पाऊस झाल्याने पासनई गाव सूर्याच्या किरणाने चमकत होतं. हेच क्षण बघत आम्ही निघालो आमच्या पुढच्या टप्प्याकडे, म्हणजेच हरिश्चंद्रगडाकडे. मित्रांनो, फायनली आपण पासनेवरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स जवळ येऊन पोचलेलो आहे. पासने आता खाली गेलं, मागे अर्धा तास झाला आम्हाला. हा ट्रॅव्हल्स आला, हे लोक येत होते. आता आपल्याला असं ट्रॅव्हल्स करून पूर्ण दगड डोंगराला वर जायचं आणि वर गेल्यावर आपल्याला एका जंगल लागेल तिथे चालायचं. थोडी इथे थंडवा आहे, एवढा थंडवा आहे इथे, एवढा थंडवा आहे सगळी थंडवा आपली. पण बसण्याची इच्छा होत नाही, कारण चालत राहिलं ना बॉडी गरम होते आणि त्या बॉडी थंड झाली परत चालण्याची इच्छा होती. आपण ट्राय करतो जेवढं लवकर पोहोचायचं. चला. अर्ध्या तासात गुहेच्या ट्रॅव्हल्स जवळ येऊन पोहोचलो आणि इथे असलेली थंड हवेची मजा घेत काही वेळ रेस्ट केला. इथून थोडं पुढे काही खडकाळ भाग आणि त्यापुढे वन विभागाने बांधलेला ब्रिज बघायला मिळतो. आल्यावर आपल्याला इथे एक लोखंडी ब्रिज लागतो नदी पार करण्यासाठी. पावसात इथे पाणी भरपूर असतं, त्यासाठी हा ब्रिज बांधला गेला वन विभागाकडनं. आता आपण ब्रिज क्रॉस करू. ब्रिज क्रॉस करताच आता पुन्हा चढायला सुरुवात होणार होती. आणि आपल्याला इथे 2 चिमुरडे भेटलेत. हा मराठमोळी टोपी घालून चढतोय हरिश्चंद्र. काय वाटतं, नाव काय तुझं?
विहान पूर्ण नाव काय? विहान समीर नाईक. तुझं काय वाचेल? वय काय? 11. तुझं रे? तुझं वय? अरे वय काय तुझं? लाजतो काय? 8, 9, 10 किती? 8. आणि 8 वर्षाची आणि 11 वर्षाची चिमुरडी आपल्याला ट्रेक करताना दिसतात. काय रे कितवा ट्रेक आहे हा तुझा? कोणता कोणता काढला याच्या अगोदर? अजून क्या बात आहे. अजून सिंधुदुर्ग पण झालाय. चांगलाच एक्सपिरियन्स असणार पोरगा. म्हणजे दुर्गाविषयी प्रेम आतापासूनच पोरांच्या मनात रुजू केलं की पुढच्या काळात आलेली दुर्गा सोनं बनवून राहते. पूर्ण अशी चढाई आहे जंगल. ते पाहू शकता. काय एकदम त्याचे वडील येतात हळूहळू. मराठीमध्ये टोपी. जवळजवळ संपत आले. ऑलमोस्ट आपण पठारावरती पोहोचतो. लवकरच आणि फायनली आपण येऊन पोहोचले मंदिरासमोर. समोरच मंदिर बघायला मिळते आपलं अमृतेश्वर मंदिर. आणि इथे केदारेश्वराची केव आपल्याला बघायला मिळते. तर इथून फक्त 5 मिनिटामध्ये आपण पोहोचू मंदिराकडे. पठारावर येताच इथे पण असे चाळे चालू झालेले आहेत. जागा कुठली काय कशाचाही भान राहिला नाही. कृपया पासनाई ग्रामस्थांनी आणि वन विभागांनी याकडे लक्ष द्यावे. तर फायनली आपण येऊन पोहोचलोय हरिश्चंद्रगडावरती. इथे एक्झॅक्टली अमृतेश्वर मंदिर आहे. हा पुष्करणी तलाव. याच्या अगोदर सुद्धा आपण आलो आणि याच्या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तिथे अजून एक देऊळ आहे आणि त्या देवळाच्या पाठीमागे ते छोटे छोटे खाचे दिसतात. ते केव आहेत. त्या केवमध्ये 7 फुटाचा गणपती आहे. आपण तो दाखवूच तुम्हाला. त्यानंतर इकडे खाली केदारेश्वराची केव आहे. आपण जातोय मंदिरात. चला दर्शन करू आणि बघू फिरू काय काय फिरतंय. मंदिराचे नक्षीकाम एवढे सुंदर आहे की ते आजपर्यंत टिकून आहे. आपण याआधी पण हरिश्चंद्रगडाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लिंक वरती आय बटनामध्ये दिलेली आहे. हरिश्चंद्रगडाच्या या मंदिराच्या बाहेर काय लिहिलेलं आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मंदिराच्या पर्यंत साफसुरळी बघायला मिळते. हा घ्या की चमकते देऊ ना. आपण पोहोचलोय इथे केदारेश्वर मंदिराकडे आणि ते गर्दी बघू शकता किती आहे. आणि पाणी सध्या कमी झालेलं आहे. पाणी नाही तर कमरे एवढं होतं आणि आता गुडघ्या एवढं पाणी येतं. आणि पण पाणी फार थंड आहे. तर आता उतरायची भीती वाटते आम्हाला. आणि शिवलिंग समोर. मंदिरात दर्शन करून आम्ही फिरलो पुन्हा माघारी हिरेश्वर गावाकडे. हरिश्चंद्रगडावरती सिग्नल बघा कुठे येते. बॉटल लावली आहे आणि इथे फोनला सिग्नल आहे. हे नवीन काहीतरी बघायला मिळालंय. तर फायनली मित्रांनो आपला हरिश्चंद्रगड हा चढून झालेला आहे आणि आता आपण पुन्हा माघारी फिरलोय खिरेश्वरच्या वाटेने. आता सांगितलं का? बरं इकडे मंदिर आहे. मंदिरापासून इकडे आल्याच्या नंतर आता तिथेच चाललं. ह्या आपल्याला बालेकिल्ल्याकडे जायचंय. हा रस्ता वेल रूट मार्ग आहे. आता आपण जाऊ इथं 2-2.25 तास खिरेश्वर गावात. इकडे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. मंदिरापासून खिरेश्वरच्या रस्त्याला असे प्रॉपर मार्किंग आहेत जे मंदिराकडे इशारे करतात. आपण उलटी चाललेलं असताना ह्या मार्किंगला प्रॉपर फॉलो करा. व्यवस्थित असा मार्केबल रूट आहे. तिथे कुठे रिबिन्स, कुठे दगडावर दगड ठेवलेले, कुठे बोट्स किंवा कुठे उलट्या बाटल्या अडकवलेल्या झाडांच्या फांद्यांवरती. तर त्या मार्किंगला फॉलो करा. कुठे ॲरो पण आहेत. तर अशा पद्धतीने आपण आता खिरेश्वरच्या वाटेने उतरतोय.
सामरद, रतनगड, कात्राबाई, कुमशेत, पेठचीवाडी, पाचनई, हरिश्चंद्रगड, खिरेश्वर ते ठाणे अशा या आमच्या 45 किलोमीटरच्या प्रवासात आमची खूप वाट लागली, पण सोबत नवीन आठवणी सुद्धा मिळाल्या. तर मित्रांनो, आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो खिरेश्वर गावात. हे बघा, पूर्ण तुळजा खिंड होतं. मला इथे येऊन फ्रेश बीच झालं, फार घामाने भिजलेलो आणि फार थकवा होता पाहिजे. इथे आलोय मस्त. आता इथे जेवण झालंय, फ्रेश होऊन झालंय आणि आता जेवण झाल्यानंतर इथे नथू बनवतोय चहा. तर आपण जाणून घेऊया एकेकाचा एक्सपिरियन्स. काय मग कसा होता पूर्ण प्रवास हा रतनगड ते हरिश्चंद्रगडाचा? प्रत्येकाने सांगा आपापला. काय बोलतो दीपेश? हा, मानसिकतेची सत्व परीक्षा घेणार होते. 7 किलोमीटर 7 किलोमीटर तुम्हाला ट्रेक पूर्ण तरी करतील नाहीतर घरी तरी पाठवतील. कुठून 7 किलोमीटर आहे? पेठीची वाडी. काय मग कोमल, एकुलती एक मुलगी आमच्या याच्यामध्ये पहिले मजा आली. ट्रेकसाठी तयारी केली आहे. लेमन टी. हाँ नत्तू, हमारा चाय वाला महाराज क्या था? एकदम बढ़िया. नत्तू तो बोल रहा था उधर से बस पकड़ के कसारा जाता हूँ मैं. हा दादा, काय वाटतं मग? गावचा ट्रेक खूप लेंदी होता, पण त्याच्याने आपल्याला आपली क्षमता कळते की आपण किती चालू शकतो. लवकरच भेटू नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये, नवीन जल्लोषात. तोपर्यंत जय शिवराय.